न्यूज 24 मराठी, नवा भारत नवा विचार। नमस्कार, मी प्रतीक्षा। न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे। राजारामपुरी 5वी गल्ली परिसरात राहणारा एक 13 वर्षीय मुलगा दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास लॉ कॉलेज चौकात आपल्या मित्राच्या दुकानात बसला असताना यावेळी या परिसरातून भगवे वस्त्र परिधान केलेले 2 भिक्षेकरी चालले होते। या परिसरातील रिक्षा व्यावसायिक मनोहर इंगवले यांनीही भिक्षेकरी मुलांना पळून नेत असल्याचा संशय आला आणि मनोहर इंगवले यांनी आरडाओरडा केल्यानंतर या ठिकाणी मोठा जमाव झाला। जमावाने या 2 भिक्षेकऱ्यांना पकडून ठेवलं। याची माहिती मिळताच शहापुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी संशयित 2 भिक्षेकऱ्यांना पोलीस ठाण्यात आणलं। समीर जोगी आणि सोहेल जोगी अशी या दोघांची नावं आहेत। 12-12:30च्या सुमारास लॉ कॉलेज, शहाजी लॉ कॉलेज राजारामपुरीच्या जवळ 2 लोकांना पकडले असल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही स्टाफ त्या ठिकाणी गेलो होतो। त्या ठिकाणी समीर सलीम जोगी आणि साहिल जोगी असे 2 लोक भगव्या कपड्यांमध्ये भिक्षा मागण्याकरता फिरत असताना मिळून आले। तर त्यांच्याबद्दल तिथल्या स्थानिक लोकांना शंका आली म्हणून मनोहर मधुकर इंगवले यांनी त्यांच्याकडे त्याचं नाव, पत्ता आणि त्याचं आय कार्ड विचारलं। तर त्यांनी त्याला व्यवस्थित न सांगितल्यामुळे ते तिथून घाबरून पळत सुटले होते। त्याच्या मागे हे 2 लोक गेले आणि मग त्यांना तिथे जमावाने ताब्यात घेतलं होतं आणि पोलीस स्टेशनला आणले। आम्ही त्या दोन्ही इस्मांना इथं पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे। सदर दोन्ही इसम हे सध्या तात्पुरत्या स्वरूपात कृपामाई मारुती मंदिराजवळ मिरज येथे त्यांच्या परिवारासह राहायला आहेत आणि ते जोगी समाजाचे असून रुद्राक्ष, मणी, दगड वस्तू ह्या विकून किंवा भिक्षा मागून त्यांचा उदरनिर्वाह करतात अशी त्यांनी प्राथमिक माहिती दिलेली आहे। तरी देखील त्यांच्या मूळ पत्ता, बाकीची त्यांची ID प्रूफ किंवा त्यांचे नातेवाईक, त्यांचा कामधंदा काय आहे किंवा ती इथे कशाकरता आली होती याची बारकाईने कसून चौकशी चालू आहे आणि त्याच्याबद्दल काही तक्रार किंवा आक्षेपार्ह दिसून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। आणि तसं कोणतीही धार्मिक तेढ किंवा अशा प्रकारचा तिथे कोणताही प्रकार घडलेला नाही। फक्त ते परप्रांतीय आहेत आणि त्या संशयावरून त्यांना तिथे जमावाने ताब्यात घेतलेलं आहे। जळगाव जिल्ह्यातून नुकतीच एक बातमी पुढे येतेय। शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश जैन यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा दिलाय। त्यामुळे शिवसेना जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत हे सुरेश जैन यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी आले होते। यावेळी सुरेश जैन यांच्याशी फक्त राजकीय संबंध नसून पारिवारिक संबंधही असल्याचं संजय सावंत यांनी स्पष्ट केलंय। सुरेश जैन हे कायम आमचे मार्गदर्शक राहिलेत। सुरेश जैन यांनी राजीनामा दिला असला तरी यापुढे देखील आम्हाला सुरेश जैन यांचं मार्गदर्शन लाभणार असल्याचं संजय सावंत यांनी म्हटलंय। काय सांगणार, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सुरेश जैन यांची आपण भेट घेतलेली आहे। त्यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे, तरी पण आज त्यांच्या निवासी भेट झाली। सुरेश दादांशी जे काय आमचे संबंध आहेत हे फक्त राजकारणापुरते मर्यादित न राहता एक आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि दादा हे कायम आमचे मार्गदर्शक म्हणून आहेत आणि असतील। त्याच्यामुळे दादांना भेटायला आलो होतो। दादांनी जरी शिवसेनेचा प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा दिला असेल, मला माहिती आहे ते कोणत्या मनस्थितीनं आज चालले आहेत। कारण मी दादांना गेले 15 ते 20 वर्ष जवळून पाहिलेलं आहे, दादांचं काम पाहिलं आहे, दादांची कामाची पद्धत पाहिली आहे। पण मानसिक तणावातनं काम करण्यापेक्षा कुठेतरी लोक वेगवेगळ्या प्रकारे संशय घेऊन त्यांना ज्या पद्धतीचा त्रास होतो आहे आपण पाहिलंच। आता काही घडामोडी गेले 15 दिवस चालल्या आहेत आणि ज्या पद्धतीने दादांवर दबाव टाकायचा प्रयत्न करत आहेत, आपल्याला काही तासात काही गोष्टी कळतील की त्यांना त्यांचं लक्ष साधन करण्यासाठी अशा प्रकारची दबावतंत्र वापरत आहेत। आणि त्या पलीकडे जाऊन मी स्वतः दादांना त्यासाठी भेटायला आलो होतो आणि दादांचं ह्याच्या पुढे सुद्धा मला मार्गदर्शन लाभेल, आशीर्वाद लागेल हे सांगायसाठी झालं होतं। कोणाचा दबाव वाटतो आपल्याला? आपल्याला कळेल 2 तासात 3 तास थांबा, तुम्हाला सगळे दबाव कळतील, कोणाचे दबाव आहेत,
कोणी फक्त दादांचा राजीनामा आल्यानंतर पटकन दादा भाजपमध्ये येणार, दादा हे करणार. दादा जरी कुठे असले, दादांनी स्वतःहून तुम्हाला सांगितलं की मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. दादांचं वय, दादांची काम करायची पद्धत, आणि ह्या वयात माझे वडील जरी असते तरी त्यांनासुद्धा माझ्यासारख्या मुलांनी सांगितलं असतं की बाबा आपलं उर्वरित आयुष्य तणावाखाली घालण्यापेक्षा सगळ्या गोष्टीला बाजूला राहून आपण आपल्या कुटुंबासोबत राहावं, ही प्रत्येक मुलाची इच्छा असते. त्याप्रमाणे जर दादांच्या मुलांनी किंवा कुटुंबाने ती इच्छा व्यक्त केली असेल तर मला वाटतं त्यात काही वावगं नाही. लोक राजकारणासाठी व्यक्तींचा उपयोग करणं फार चुकीचं आहे, आणि आजपर्यंत अशा लोकांची परिस्थिती सवयच आहे. आपण पाहिलं असेल, मला नाव घेऊन त्या पक्षाला मोठं नाही करायचं, पण त्यांचं कामच ते आहे, वापर करा आणि फेकून द्या. पण एक रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक, मेन रोडने गुजराती गल्ली, चिंच चौक, थाळनेर दरवाजा चौक मार्गाने गांधी चौक समारोप करण्यात आला. सदर रॅलीमध्ये माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनावणे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील आदी जण सहभागी झाले होते. या ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या तर्फे आमची श्रीरामदादांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. महाराजांच्या, शिवाजी छत्रपती महाराजांच्या पुतळ्यापासून तर आम्ही गांधी चौकापर्यंत आज रॅली काढली. आम्हाला बहुतेक म्हणजे प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळाला, आणि जास्तीत जास्त प्रतिसाद आम्हाला महिलांकडून मिळाला. आमच्यासोबत जवळजवळ आज हजारो महिलांनी आम्हाला आमच्या रॅलीत येऊन स्वतःहून सहभाग दिला, आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांनी आमच्यापर्यंत व्यक्त करून दाखवल्या की आजपर्यंत आम्हाला जे आमचं घरातलं जे पॉकेट मनी होतं ते सुद्धा या सरकारने चोरून घेतलेलं आहे. कारण की आम्हाला जो घरात बचतीसाठी पैसा येत होता तो सुद्धा आम्हाला आता बाजूला काढता येत नाही आहे. इतकी महागाई या सरकारने करून टाकलेली आहे, आणि या अशा महागाई करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतोय. या क्रोध भाषेमध्ये आमच्याजवळ आमच्या महिलांनी खूप म्हणजे दिलगिरी व्यक्त केलेली आहे, आणि जास्तीत जास्त आम्ही आता नवीन बदल घडवूनच आणणार आहेत असं आमच्या महिलांनी आम्हाला निर्धार दिलेला आहे. त्यामुळे आमच्या श्रीराम दादांना आम्ही एक उद्योजक म्हणून पाहतोय, आमचा नेता म्हणून पाहतोय, आणि आज आमच्या महिलांच्या मागे अगदी पाठीच्या भावाप्रमाणे आम्ही आता साथ देतोय, आणि आमच्या पाठीच्या भावाप्रमाणे आम्हाला श्रीराम दादा हे मोठा उद्योग चालू करून देतील अशी आम्ही त्यांच्याकडून आम्ही महिलांना ग्वाही दिलेली आहे, आणि आमचे दादा ती पूर्ण करतीलच हा आम्हाला विश्वास आहे. आम्ही आज 15 दिवसापासून प्रत्येक खेडोपाडी फिरतोय, तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी उलटून आमच्यातल्या काही भगिनी असं वाटत होतं महिलांना की ह्या रक्षाताई चाललेल्या आहे. त्यामुळे त्यांची इतकी क्रोध भावना होती, त्या बाहेर आल्यानंतर आम्हाला बघून शांत व्हायच्या, आणि त्यांना सुरुवातीला वाटायचं की महिला आली म्हणजे त्याच आल्या बुवा. 10 वर्षापासून ज्यांनी सगळ्या तालुक्याला, रावेर मतदारसंघाला ज्यांनी पिळून काढलेलं आहे, अशा त्या महिला आपल्या दाराशी आल्या आहे, आणि त्या महिलेला आपण काहीतरी बोलूच, पण त्यांनी आम्हाला बघून त्या 2 पावलं मागे सरकत होत्या. शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांचे होम ग्राउंड असलेल्या अकोले शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. 4थ्या टप्प्यात असलेल्या शिर्डी लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज 5 वाजता संपला. त्याआधी लोकसभा उमेदवार आपापल्या परीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराची सांगता करत होते. वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी आपल्या होम ग्राउंड अकोले शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराची सांगता केली. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. छत्रपती संभाजीनगर लोकसभेची 13 तारखेला निवडणूक होणार आहे. आजचा हा शेवटचा प्रचाराचा टप्पा आहे. आज संध्याकाळी 6 वाजता प्रचार यंत्रणा थांबली होती, त्यामुळे दोन्ही पक्षांकडून मात्र राहिल्याची व प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती. आज सकाळी 12 वाजता चंद्रकांत खैरे व संदीपान भुमरे यांच्या दोघांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोघांची रॅली क्रांती चौकापासून सुरुवात होणार होती. त्यामुळे आता घोषणाबाजींचा पाऊस पडला, आणि एकीकडे विरोधी पक्षानं अंबादास दानवे हातात दारूच्या बाटल्या घेऊन घोषणाबाजी केली, तर दुसरीकडे संदीपान भुमरे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजीला सुरुवात केली. भिंगरी भिंगरी ही दारूची कंपनी भिंगरी हा व्यवसाय आमच्या इथल्या उमेदवाराचा आहे का? लोकांना पाहिजे का बघा, दारू पाहिजे का पाणी पाहिजे या शहराला ठरवा. हा भिंगरी 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 आहे, हा व्यवसाय आमच्या इथल्या उमेदवाराचा. भिंगरी 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 भिंगरी
काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं असं वादग्रस्त वक्तव्य अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये केलं होतं. त्यामुळे आज अमरावती काँग्रेस ही नवनीत राणा यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात नवनीत राणा यांच्या विरोधात तक्रार दाखल करत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करत नवनीत राणा यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. हैदराबाद येथे प्रचाराकरता गेलेल्या नवनीत राणा यांनी अत्यंत वादग्रस्त आणि मतदात्यांचा अपमानास्पद होईल अशा प्रकारचं वक्तव्य केलं. ते वक्तव्य त्यांनी असं केलं की काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत. ही काही पद्धत झाली का? म्हणजे मतदाता आपल्या विवेकबुद्धीने या देशाच्या संविधानाचा सन्मान करून, निवडणुकीचाही सन्मान करून तो मतदान करायला जातो आणि कोणीतरी केवळ आपल्या स्वार्थासाठी किंवा आपल्याकडे लक्ष वेधावं, प्रेसमध्ये आपण सतत राहावं, ही त्यांची जी पद्धत आहे ती पुन्हा त्यांनी ते तसं वक्तव्य केलं. हे अत्यंत निषेधार्ह आहे. तेलंगणा येथे त्याबाबत गुन्हासुद्धा दाखल झाला. आज आम्ही इथे माझ्यासोबत माझे सहकारी मुन्ना राठोड जे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आहेत आणि औद्योगिक सेलचे या अमरावती शहराचे अध्यक्ष समीर जौंजाळ, अमरावती तालुका युथ काँग्रेसचे अध्यक्ष वैभव देशमुख आणि प्राचार्य अनिल देशमुख, राजाभाऊ चौधरी, इतर सर्व आम्ही सहकारी आज या राजापेठ पोलीस स्टेशनला त्या संदर्भात तक्रार दिली. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या नियमाखाली गुन्हा दाखल करावा व योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही सूचना या प्रसंगी पोलीस अधिकाऱ्यांना केलेली आहे. शंकराचार्यांचं मत काँग्रेसनं मांडलं तर हे विरोधात आहे असं भाजप म्हणत आहे. याचा अर्थ भाजप शंकराचार्यांच्या विरोधात आहे का? शंकराचार्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेला विरोध केला होता म्हणून आम्ही त्यांच्या साक्षीनेच काम होईल आणि शंकराचार्यांच्या हातानं पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल असं भाकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय. आज नाना पटोले हे नंदुरबारात आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. आता शंकराचार्यांचं मत जे मांडलं ते विरोधात आहे असं ते म्हणतात आहे. शंकराचार्यांच्या विरोधात बीजेपी आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. शंकराचार्यजींनी याला विरोध केलेला आहे, या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला. आम्ही तेच सांगितलं की शंकराचार्यांच्याच हातानेच त्या ठिकाणी त्याचं पुन्हा प्राणप्रतिष्ठा केली जाईल. आता त्याला उलट्या सरळ गोष्टीला त्यांना काय त्यांच्या अंगावर आलं आहे ना. शंकराचार्यजींनी विरोध केलेला, आम्ही सांगितलं शंकराचार्यांच्या साक्षीनं आणि त्यांच्याच याच्याने ते त्या पद्धतीचं काम होईल एवढंच आम्ही म्हटलेलं आहे. त्याला विरोध कुठं आहे? आता त्यांना दुसरं काहीच नाही आहे. कधी मुसलमान, कधी पाकिस्तान, अशा पद्धतीची भूमिका मांडणं. मुद्दे कुठं आहे? नरेंद्र मोदींच्या जवळ किंवा भाजपजवळ मुद्दे कुठं आहे? जनतेचे मुद्दे का मांडत नाही? ज्या आम्ही 5 गॅरंटी दिली त्याच्यावर का बोलत नाही? तुम्ही 10 वर्ष सत्तेमध्ये आहात तर 10 वर्षात या देशासाठी काय केलं ते का मांडत नाही? किती देशाच्या लोकांना लुटलं आणि आपल्या मित्रोंना दिलं. मित्रोंनाही सुद्धा आता जे मित्रो यांचे होते त्या मित्रोवरही एलिगेशन लावायला ते मागं पुढं पाहत नाही. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही जी मोदींची भाषा आहे किंवा भाजपची आहे ते आपण सगळेजण बघतो आहे. शंकराचार्यांचा यांचा भाजपचा विरोध आहे असं जर मत असेल तर त्यांनी जाहीर सांगावं. अर्धापूर तालुक्यातील बारड येथील शेतकऱ्याने 2 एकरात काढले 9 लाख रुपयांचं उत्पन्न. पहिली लागवड नोव्हेंबरच्या महिन्यात केली असून फेब्रुवारी महिन्यात जवळपास 60 ते 65 टन टरबूज काढले असून त्यातून शेतकऱ्यांना जवळपास 4 ते 5 लाख रुपयांचा फायदा झाला. मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं. मार्च महिन्यात परत लागवड केल्याचा नंतर जवळपास 3 ते 4 लाख रुपयांचं उत्पन्न काढलं. टरबूजाच्या पिकावर डबल पीक घेऊन शेतकऱ्यानं जवळपास 9 लाख रुपयांचं उत्पन्न काढलंय. शेतकऱ्याने अनेक पिकं घेऊन उत्पन्न काढणं योग्य आहे, कारण छोट्या मोठ्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा मिळतो. असं पिके घेऊन जीवन जगावं आणि आत्महत्यापासून दूर राहावं असं शेतकऱ्यांनी म्हटलंय. काजी दत्तराव देशमुख राहणार बारड, तालुका मुदखेड, नांदेड हे अशी आहे. माझी या ठिकाणी गट नंबर 578मध्ये 2 एकर शेती आहे. 2 एकरमध्ये मागे 4 महिन्याखाली पुन्हा टरबूजाचं पीक घेतलं. त्या पिकामध्ये समजा तिथं 40 टन ते 50 टन माल निघाला पहिल्या वेळेस. ते आम्हाला 14 ते 15 रुपये किलोप्रमाणे ते विकण्यात आला. त्याच्यानंतर ते माल रान तयार करून पुन्हा त्याच वेळेस दुसरा टरबूज लावला आहे. त्याच्यामध्ये पुन्हा 2.5 महिन्यामध्ये पुन्हा 30 टन ते 40 टन माल निघाला. ते सध्या 10 रुपये टमाटर गेला तरी याच्यातून 25% माल नुकसान झालं. उन्हामुळे वरला भाग चटा पडून गेला, खराब होऊन गेला सगळा.
आणि त्याच्यानंतर याच्या अगोदर 55 टन उत्पन्न किती झालं त्याच्यात अंदाजे? त्याचं उत्पन्न झालं 5 ते 6 लाख पर्यंत. आता आत्ताचं किती होईल? आताचा अंदाज 3 ते 4 होईल. 9 ते 10 लाख रुपयाचं उत्पन्न. हा अंदाज आहे. एकूण माल किती खराब होते? आता ह्याच्यातून कमीत कमी 10 ते 15 टन माल खराब निघाला. 15 टन माल पहिल्या वेळेस. आता यावेळेस 10 टन माल ते 15 टन म्हणजे यावेळेस उन्हाळ्यानं जास्त खराब झाला. आता शेतकरी प्रत्येक वेळेस आम्ही पाहिलं हायब्रिड घेतली, हे पुन्हा गहू घेतला, हरभरा, याच्यामध्ये आम्हाला काही फायदा झालेला नाही. काही केळी घेतली, केळीचे भरपूर गेल्या वर्षी वादळ गारानं पुष्कळ नुकसान झालं. नंतर टमाटा घेतला, त्याच्यानंतर पुन्हा गार पडली, ते नुकसान झालं. यावर्षी थोडं चांगलं टरबुजामुळे आम्हाला फायदा झाला. डबल पीक कशामुळे घेतलं हे तुम्हाला? डबल म्हणजे आम्ही सध्या प्रयोग करून पाहा म्हणल्या, येते न येते, याच्यात ऑरेंज निघते, किती माल होते, का माल पोकते की बारीक राहते, काय त्याच्यासाठी मुद्दाम घेतला आम्ही, म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला पुन्हा लावता येते. सध्या उन्हाळा चालू असल्यानं उन्हाळ्यातील मे महिना म्हणजे पाणी टंचाईचा महिना. हातगाव तालुक्यामध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी पाणी टंचाईचा आढावा घेऊन ज्या गावाला पाणी टंचाई आहे त्या गावातील ग्रामसेवक आणि सरपंचांमार्फत गावामध्ये विहीर, बोर असेल अधिग्रहण करण्यासाठी नव्यानं प्रस्ताव मागवण्यात आले होते. यामध्ये हदगाव तालुक्यात सध्या 30 प्रस्ताव नव्याने अधिकरणाचे आलेले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी तेवढेच प्रस्ताव मंजुरीसाठी आलेत. हदगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, हदगावच्या तहसीलदार विनोद गुंडमार यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आले असल्याचं गटविकास अधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. हदगाव तालुक्यामध्ये ज्यावेळेस माननीय आमदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी फेब्रुवारीमध्ये जी पाणी टंचाईची बैठक झाली, त्या अनुषंगाने आम्ही टोटल तालुक्याचा आराखडा तयार केला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही ते वरिष्ठांना पाठवून तो आराखडा आता मंजूर झालेला आहे. तर गेल्या वर्षी जे अधिग्रहण होते ते 32 अधिग्रहण होते टोटल तालुक्यामध्ये. एकही टँकर लागलेलं नव्हतं. 2 वर्ष झालं आपल्या तालुक्यामध्ये टँकर लागलेलं नाही. फक्त 32 अधिग्रहण हे होते आणि त्यासाठी देखील आपल्याला जी काय त्याची रक्कम वगैरे जी असेल ती 8,33,000 प्राप्त झाली. 8,33,000 ही एकूण रक्कम होती, त्याच्यापैकी 66 प्राप्त झाली व आता जी शिल्लक उर्वरित आहे ती आम्ही मागणी केलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी आत्तापर्यंत आजच्या घडीला फक्त 30 प्रस्ताव आपल्याला अधिग्रहणाबद्दल प्राप्त झालेले आहेत आणि ते अधिग्रहणाचे प्रस्ताव माननीय तहसीलदार साहेब तसेच एडीएम साहेब यांना ते वर्ग केलेली आहे. पाणी टंचाई निर्माण होते उन्हाळ्यामध्ये, नागरिकांना आपल्याकडे काय आव्हान असतं? नागरिकांना एकच माझं आव्हान राहील की सध्याला मे मध्ये तर पाणी टंचाई आहेच, पण पाहिजे तेवढी आपल्या तालुक्यामध्ये टंचाई नाही. पण नागरिकांना एकच आवाहन करतो की पाणी आपण जे काय उपलब्ध आहे त्या पद्धत उपलब्ध आहे त्या हिशोबाने ते वापरणं गरजेचं आहे. कमी पाण्यामध्ये जास्त वापर तसा झाला पाहिजे. म्हणजे पण पाण्याची कुठे जर आम्ही तसे तर ग्रामसेवकाला ग्रामीण भागामध्ये अशा सूचना दिलेल्या की ज्या ठिकाणी तुट्टी वगैरे जर बसवलेली नसेल तर त्या अशा ठिकाणी तुट्टी बसवण्याची व्यवस्था करावी व पाणी व्यवस्थित वापरावे. सरकारनं काही दिवसांपूर्वीच कांदा निर्यात बंदी उठवली. या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होतोय का? कांदा शेती फायदेशीर ठरते का? याबाबत लातूर येथील महात्मा फुले भाजीपाला मार्केट येथे आलेल्या शेतकऱ्यांचं मनोगत व्यक्त करण्यात आलंय. लातूर मार्केटला लातूरसह सोलापूर, धाराशिव, बीडमधून मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी येतो. काही दिवसांपूर्वी सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली, त्यामुळे चांगला भाव मिळेल या आशेनं मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा मार्केटला आणला आहे. रामराव दराडे, 60 किलोमीटर अंतरावर बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवरून आलो मी. कांदा 1 एकरभर लावला होता मी आणि निर्यातीच्या अगोदर मी घातला होता त्या टायमाला 10 रुपये किलो गेला. पण आज कांदा 50 कटे आणलेला आहे मी सुद्धा. पण ते कांदा आता भावाची म्हणजे निर्याती उठल्यामुळं मी त्या आशेनं कांदा आणला, पण आज 200-300 रुपये भाव वाढला. त्याच्यापेक्षा जास्त काही आणखी फायदा झाला नाही. पण कांदा वाढण्याची एक 2,500 ते 3,000 रुपये भाव मिळावा अशा पद्धतीनं आम्ही आशेनं आलो. आज काय भाव मिळतं ते आज निघण्यावरून आहे. एकाच वेळी भरपूर शेतकऱ्यांनी इथं कांदा आणलेला आहे. नेमकं कशासाठी कांदा आणला? पावसामुळे काय फटका बसतो? हां, पावसामुळे बहुत फटका म्हणजे कांदा साठवायची सोय नसल्यामुळं शेतकऱ्यांना एक निर्याती उठल्यामुळं कांदा आणलेला आहे.
आणि त्या कांद्याची इथं साठवणूक करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळं आमच्या म्हणजे वाहनं जास्त ट्रॉफिकमध्ये लागलेले आहेत. त्याच्यामुळं इथं टायमाला आमची म्हणजे माल येऊ शकत नाही. नीरा उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय होतोय आणि या पाठीमागे राजकीय दबाव देखील तितकाच कारणीभूत आहे, असा संताप मागील काही दिवसांपासून व्यक्त होताना दिसून आला होता. याचीच परिचिती म्हणून आज अकळूज येथील शिवरत्न बंगल्यावर सांगोला, पंढरपूर, माळशिरस आणि फलटण तालुक्यातील नीरा उजवा कालव्याच्या ढिसाळ नियोजनामुळे अन्याय झाल्याची भावना असणारा शेतकरी वर्ग तसेच विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी यांनी एकत्र या लढ्याचे नेतृत्व मोहिते पाटील यांनी करावे अशा भावना व्यक्त केल्या. सोमवार दिनांक 13 मे रोजी फलटण येथे अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय आज शिवरत्न बंगल्यावर एकत्र आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. ह्या सांगोला, माळशिरस, पंढरपूर ह्या भागावरती अन्याय झालायच. फलटणच्या सुद्धा काही भागातल्या लोकांवर अन्याय झाला. ह्याला कालवा सल्लागार, पालकमंत्री आणि ज्या त्या तालुक्यातलं ह्या 4 तालुक्यातलं लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. कारण लोकप्रतिनिधींनी कारकुनाच काम केलं. ही फाटा टाक, ती काढ, ती बंद कर, ही चालू कर. त्यामुळं हे पाण्याचं नियोजन विस्कळीतपणा आला आणि 2014पासून ह्यांनी एकही अधिकारीच भरला नाही. ज्या आता पंढरपूर उपविभाग आहे तिथं 25 माणसं पाहिजे, तिथं 5 माणसं कसं हँडल करणार? म्हणजे ह्याला शासनसुद्धा जबाबदार आहे. आणि ह्या पाण्यामध्ये फार मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडं 30,000, 40,000, 50,000 अशा पद्धतीनं काय मोठ्या मोठ्या भलांड्या लोकांकडून घेऊन पाण्याचा गैरवापर झालेला आहे. आणि गोरगरीब जे शेतकरी आहे 2 एकरवाला 4 एकर ते कोरडा राहिलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. ह्या 4 तालुक्यातली मिटिंग झाली. फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला ह्या सगळ्या मुख्य कार्यकर्ते इथं बोलवून घेऊन असा इथं निर्णय झालेला आहे की मोठं जन आंदोलन येत्या सोमवारी फलटणच्या कार्यालयावरती, नीरा उपविभागाचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयावरती मोठं जन आंदोलन उभा करणार आहे. आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मोहिते कुटुंब असेल, सर्व या 4 तालुक्यातले शेतकरी असतील, हे गप्प बसणार नाही. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झालं असून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. वाळवा तालुक्यातील कुरळप परिसराला काल अवकाळीच्या वादळी वाऱ्यानं गारपिटीसह झोडपलाय. या परिसरातील ऊस शेती भुईसपाट झाली असून भाजीपाल्याचं तर फार मोठं नुकसान झालंय. कुरळप तालुका वाळवा येथील विजय पाटील यांचा काढणीला आलेला 2 एकर डागर भोपळा, हातातोंडाला आलेला घास गारपिटीमुळे फुटलाय. त्यांचं फार मोठं नुकसान झालंय. मी विजय पाटील कुरबगाचा रहिवासी असून आमच्या कुरब परिसरात 1 महिना झालं उन्हाचा फार तडाखा आहे. शेतीतील फळबागा म्हणजे भाजीपाला वगैरे या पिकाची फुल वगैरे गळे नव्हते आणि त्या उन्हाच्या टेम्परेचरमुळे भाजीपाला हा कमी प्रमाणात उत्पन्न व्हायला लागला आहे. आणि काल अचानक एकदम दुपारी पाऊस म्हणजे उन्हाचा तडाखा जास्त होता आणि अचानक गारांचा पाऊस आणि वाऱ्यासकट आला. पाऊस कमी पण गारा जास्त. त्यामुळे माझं एक 2 एकर भोपळा होता, त्या भोपळ्याचं फार नुकसान झालेलं आहे. आणि माझं भोपळ्याचं फार नुकसान झालेलं आहे. हातातोंड आलेलं पीक माझं हे हातातून गेलेलं आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज 24 मराठी. लोकसभेचा वाजला बिगुल, सुरू झाली निवडणुकीची तयारी. कुणाचं पारडं भरणार भारी, जनतेचा कौल कुणाकडं? कोण मारणार बाजी? लोकसभेचा रणसंग्राम.